बंद झालेच पाहिजे। मला गोमाताची दलाली करणाऱ्यांचे हप्ते बंद झालेच पाहिजे। मला गोमाताचे दलाली करणाऱ्यांचे हप्ते बंद झालेच पाहिजे। गोरक्षकांना न्याय जय गौमाता। आद्य गौरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांनी कसायाचा हात कापून गौरक्षणाला सुरुवात केली आणि त्यांना 350 वर्षापूर्वी दाखवून दिलं की ज्या भारतामध्ये 1200 वर्षापासून या मुघलांचा, म्लेच्छांचा, या लांड्यांचा जे उन्माद चालू होता ते थांबून त्यांनी गौमातेचं रक्षण केलं। परंतु 1947 ला भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला गौमातेची संख्या 100 कोटीच्या वर होती। परंतु आज भारताला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आज भारतमध्ये हिंदू हा बहुसंख्यांक आहे, तरी सुद्धा भारतामध्ये दररोज 50,000 गौमाता कत्तली केली जातात, तस्कऱ्या केल्या जातात। आणि या तस्करी पाठीमागं कोण आहे तुम्हाला सांगायचं काम नाही। हे जिहादी वृत्तीचे कसाई आणि यांना साथ देणारे काही आपले गद्दार हे संगमत करून गौमातेला दररोज कापतायत। आणि हा जे सध्या महाराष्ट्रातही सध्या गौ हत्या बंदी कायदा आहे तो कायदा असा आहे की फक्त एका दारानं पोलीस स्टेशनच्या आतमध्ये तो गौ तस्कर जातो आणि दुसऱ्या दारानं परत निघून जातो। मागे आपण खामगावमध्ये सुद्धा बघितलं कशा पद्धतीने रस्त्यावरती सीसीटीव्हीचे कित्येक पुरावे उपलब्ध आहे की रस्त्यावरच्या गाय दररोज उचलल्या जात आहेत। काल पण काटपुरी नाक्यावरून 2 गायी उचलून नेल्या। तर हे वारंवार चालू आहे। सगळ्यांना प्रशासनाला सगळ्यांना माहिती आहे कोण आहे काय, पण हे जेर बंद होत नाही। हे हप्ते देऊन पैसे देऊन कशाही पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं वाटेल ते गौमाताला घेऊन जातात आणि कापून टाकतात। परंतु आज तुम्ही बघा गौमातेची संख्या फक्त 32 कोटी एवढी उरलेली आहे। का? कारण त्याला कारणीभूत हिंदू आहे। कारण आपण एकत्र येत नाही, आपण कधी पुढाकार घेत नाही। आपण ज्या आईचं जन्माला येऊन आईचं दूध पिलं त्याच्यानंतर दुसरं दूध पिलं ते म्हणजे गौमाता। पहिली आपली आई गौमाता, पहिली आपली स्वतःची जन्म देणारी आई आणि दुसरी जन्म देणारी दूध पाजणारी आपली गौमाता। हे दोघंही आपली आई आहे, पण त्या आईचं ऋण आपण विसरत चाललेलो आहे। त्याच्यामुळे गौमातेची हत्या चालू आहे। तर आज संपूर्ण भारतामध्ये 55 तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तहसीलवरती आज समाज, गौरक्षक, हिंदुत्ववादी, गौपालक यांनी मिळून दिलेलं आहे। हे कशाकरिता दिलंय? यांनी दिलेले गौमातेला राष्ट्रमाता करा, एक देश एक कायदा करा, गौ हत्या बंदी कायदा संपूर्ण भारतात राबवा, जेणेकरून जे गौ तस्करी करणारे, गौ हत्या करणारे यांच्या विरुद्ध कठोर कारवाई होईल। आणि हे जे कठोर कारवाई होईल तर आता जी शिक्षा आहे, आताच्या जे गौ हत्या बंदी महाराष्ट्रात कायदा आहे लागू त्याच्या 3 वर्षाची शिक्षा आहे। परंतु पुढे भविष्यात जे कायदा लागू होईल त्याच्या 10 वर्षाची शिक्षा कमीत कमी राहावी। त्याच्यामुळे हे लवकर हे गौ तस्कर बाहेर येणार नाही। हेच आज आम्ही निवेदन देण्याकरिता आलोय। मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून भारताचे महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना आज निवेदन सादर केलेलं आहे की गौ हत्या बंदी कायदा पूर्ण भारतात लागू व्हावा, गौमातेला राष्ट्रमाता करावा। धन्यवाद। जय श्रीराम।